नमस्कार। ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गेल्या नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्य कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, परंतु तो अद्याप स्वीकारला गेला नाही अशी मोठी बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एका नेत्याने या वृत्ताला दुजोरा सुद्धा दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापण्यात आलं आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही अशी ही माहिती समोर येत आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, यासाठी मी कोणत्याही थराला जाईन असं भुजबळांनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत मला कोणतीही अडचण नाही, मात्र त्यासाठी ओबीसी समाजाला किंमत मोजावी लागू नये असं स्पष्ट मत भुजबळांनी व्यक्त केलंय। राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की छगन भुजबळ यांनी मागील वर्षी म्हणजेच 16 नोव्हेंबर 2023 रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जालन्यातील अंबड येथे ओबीसींच्या पहिल्या मेळाव्याला संबोधित करण्याच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता, मात्र अजूनही शिंदेंनी तो स्वीकारला नाही। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्याच एका निकटवर्तीयांनी सांगितले की आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांना शांत करण्यासाठी राज्य सरकारने ज्या प्रकारे सर्वतोपरी प्रयत्न केले त्यामुळे छगन भुजबळ अस्वस्थ झाले आहेत। सरकारने जरांगे पाटलांना जास्तीचं महत्त्व दिल्याने ओबीसींच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा सुद्धा साधला होता। एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक असताना दुसरीकडे छगन भुजबळ सुद्धा ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका मांडत आहे। त्यामुळे भुजबळ यांच्या टीकेमुळे पेच निर्माण होतोय असं एकनाथ शिंदे यांना वाटल्यास ते भुजबळांचा राजीनामा देखील स्वीकारू शकतात। दरम्यान मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत आपण छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करू असं देखील म्हटलं होतं, मात्र त्यांच्यापैकी कोणीही भुजबळांशी अद्याप बोललेलं नाही अशी देखील माहिती समोर येत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका। धन्यवाद।